कुंडली गवरदावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय अखंडानंद रूपाय सद्विज्ञान प्रदायिने भवद्भान्त दिनेशाय कुंडाख्य गुरवे नमः श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ च पुनः पुनः विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्म समुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धौ रथा ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरम् नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना अज्ञान निवृत्तेश्च सम्यक ज्ञान स्वरूप लाभ मात्र हेतुत्वात् उपादानं अतः अशेष वेदांत सार संग्रह प्रकरणम् इदम् आरभ्यते। नैष्कर्म्य सिद्धी या शब्दाचं आपण काही चिंतन करीत आलेलो। नैष्कर्म्य ब्रह्म सिद्धी झाल्यानंतर महाराज एको येतोय एको एको येतोय काहीच नाही। ऐकू येत नाही आता काही ऐकू येत नाही। आता येत आहे परत एको येतोय त्याच्यामध्ये थोडंसं नाही चांगलं ऐकू येत नाही। आता बरोबर आता हा आवाज मला आला बरोबर पण काल आतापर्यंत ऐकलेला आवाज छान होता थोडा मध्ये प्रतिध्वनी आल्यागत वाटतं म्हणून तुम्हाला मी सांगितलं। ओके ओके काही हरकत नाही। नैष्कर्म्य सिद्धी या शब्दाचं आपण काही चिंतन करण्यासाठी म्हणून प्रवृत्त झालेलो होतो। नैष्कर्म्यता निष्कर्मता निष्कर्म या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यावेळी आपण केला गेला असेल किंवा ज्यावेळी हा विचार केला जाईल त्यावेळी मात्र अशा पद्धतीची गोष्ट लक्षात येते की निष्कर्मता नावाचा प्रकार आमच्या सोबत होणं शक्य आहे। ही गोष्ट अतिशय अवघड अशा पद्धतीची आहे वा दुस्तर अशा पद्धतीची आहे वा अतर्क अशा पद्धतीची आहे वा होणे शक्य नाही अशा पद्धतीची वाटणारी गोष्ट आहे। निष्कर्मता कर्म न करता राहण्याची ही स्थिती आहे काय। भगवंतांनी एका ठिकाणी अशाच पद्धतीचा विचार करीत असताना एक क्षण सुद्धा कर्माशिवाय जाऊ शकत नाही वा कर्म न करता मनुष्य राहू शकतो अशा पद्धतीचा विचार मांडलेला आहे। एकही क्षण जर कर्म करता राहू शकत नाही तर नैष्कर्म्य नैष्कर्म्य निष्कर्मता अशा पद्धतीचा विचार करण्याचा हेतू तरी काय। निष्कर्मता जर साध्य होत असेल तर त्या निष्कर्मतेच्या संदर्भाने आपण चिंतन करणं योग्य होतं। जर निष्कर्मता साध्यच होत नसेल तर असाध्य असलेल्या या काल्पनिक असलेल्या किंबहुना स्वप्न प्रपंचवत असलेल्या या गोष्टीचा विचार करणं म्हणजे मूर्खांच्या गप्पा मारण्यासाठी ही गोष्ट आहे। कारण का मूर्खांच्या असलेल्या ज्या गप्पा असतात त्या गप्पांमध्ये तथ्य कोणत्याही पद्धतीचं नाही। तथ्य नसलेली कोणती तरी गोष्ट विचारलेली असते अशा पद्धतीचा काही विचार आहे काय। अशा पद्धतीचा कुठेही विचार नाही। एक कथा सांगितली जाते त्या कथेमध्ये अशा पद्धतीचा विस्तार की एक वाघ आहे आणि तो गाढवाशी उज्जत घालत बसतो। गाढव म्हणतो की गवत हिरवं नाही गवत निळं आहे आणि वाघ त्याला सांगायला बसतो की नाही गवत हिरवंच असतं। तो सातत्याने सांगतो की नाही बाबा गवत निळं आहे गवत निळं आहे। हा सातत्याने त्याला सांगतो की नाही गवत हिरवंच असतं
आणि हे प्रकरण इतकं मोठं होतं की सिंहाच्या दरबारात ते प्रकरण होतं. कल्पना आहे, कथा आहे, रंजकतेच्या दृष्टीने या गोष्टीचा विचार करा. दार्शनिक काय या गोष्टींनी हा विचार करणं आवश्यक आहे. दृष्टांतामध्ये जो काही भाग घेतला जातोय आता, तो भाग अतिसामान्य जरी असला तरी याच्यातला दार्शनिक फार महत्वाचा. सिंहापाशी ही गोष्ट जाते आणि सिंहापाशी ही गोष्ट केल्यानंतर सिंह पहिल्यांदा विचारतो काय गडबड काय चालू झाली, आणि त्या गडबडीचा विचार केला असता सिंहाला असं लक्षात येतं की हा जो भाग आहे तो भाग गाढवासोबत हुज्जत घालतोय आणि गाढवाला समजून देण्याचा प्रयत्न करतोय की गवत हिरवं असतं म्हणून. सगळा निकाल लागतो आणि निकाल लागल्यानंतर सिंह शिक्षा फरमावतो. तो राजा आहे ना, तो राजा शिक्षा फरमावतो आणि शिक्षा फरमावली जाते 5 वर्ष कारावास. कुणाला? गाढवाला नाही, वाघाला 5 वर्ष कारावास. हे सगळं मान्य होतं आणि मान्य झाल्यानंतर तो जो वाघ आहे तो वाघ म्हणतो की बाबा हे गाढव निघून गेला, तुम्ही मला शिक्षा दिली, राजे आहात, शिक्षा मी मान्य करतो, फक्त मला एका गोष्टीचं उत्तर द्या की ही शिक्षा मला का वास्तविकतेला विरुद्ध असं मी काही बोललोय काय? वास्तविकता आपणास ठाऊक नाही काय? वास्तविकता आपणास ठाऊक आहे. सिंह म्हणतो वास्तविकता मला माहितीये, गवत हे हिरवच असतं, गवत हे निळं कधीच नसतं, तरी पण तुला शिक्षा झाली. का मला शिक्षा झाली याचं उत्तर देताना सिंह म्हणतो की तो गाढव आहे ना, गाढवाची उत्तर काय घालत बसला तू? तुला शिक्षा हिरवं गवत आहे हे सांगण्यासाठी झालेली नाही किंवा निळं गवत नाही हे सांगण्यासाठी तुला शिक्षा झाली नाही, गाढवाची उत्तर घालत बसला म्हणून तुला शिक्षा आम्ही फरमावं. जे अविचारणीय असलेल्या गोष्टीचं चिंतन करणं ही गोष्ट होते काय की अक्षोभनीय अशा पद्धतीची गोष्ट आहे की कोणत्याही पद्धतीमध्ये आम्हाला या गोष्टीचं चिंतन करता येत नाही. जर निष्कर्मता या गाढवाच्या म्हणण्यासारखी जर असेल तर शिक्षा आम्हाला होईल का त्या गाढवाला शिक्षा होईल? शिक्षा आम्हाला होईल ना, आणि आमची होईल ना. दुःख विनाश करण्यासाठी म्हणून समस्त दुःख निधानभूत असलेलं जे अज्ञान, त्या अज्ञानाच्या निवारणासाठी म्हणून जो काही आम्ही इतका मोठा खटाटोप करण्याचा प्रयत्न केला वा ज्ञान संपादनाचा जो काही प्रयत्न केला, तो ज्ञान संपादनाचा असलेला प्रयत्न निष्कर्मतेच्या नैष्कर्म्यतेच्या असलेल्या पार्श्वभूमीवर जर असेल तर ती निष्कर्मता आमचा सगळा असलेला वा झालेला हा सगळा प्रयत्न निष्फळ ठरवेल ना. कोणत्याही पद्धतीमध्ये शहाणपणा ठरवणार नाही. ज्ञान मार्गाचा का होईना हा आभास निर्माण केला जाईल का केला जाणार नाही. कोणत्याही पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा असलेला आभास वा कोणत्याही पद्धतीचं असं झालेलं हे भान योग्य आहे. रमणीय बोधजन्याध्यास असे नका किंवा अरमणीय बोधजन्याध्यास असे नका. दोन्हीही प्रकारचा असलेला अध्यासच असल्या कारणानं त्यांच्या असलेल्या कोणत्याही ज्ञानामध्ये सुख आम्हाला होणार नाही व त्यांच्या असलेल्या ज्ञानामध्ये आम्हाला दुःखही होणार नाही. त्याची जरी तात्कालिक प्रतीती येत असली, तात्कालिक त्यांचा सुख दुःखाचा जरी अनुभव येत असला तरी अंत्य पर्यवसायतेचं चिंतन केलं असता नेहमी ते दुःखदच असणारे अशा पद्धतीचा विचार असल्या कारणानं रमणीय बोधजन्याध्यास असला काय आणि अरमणीय बोधजन्याध्यास असला काय, म्हणजे शोभनाध्यास असला काय किंवा अशोभनाध्यास असला काय, सोप्या परिभाषेमध्ये राग असला काय आणि द्वेष असला काय, अनुकूल विषयाच्या संबंधाने असलेली प्रीती असली काय आणि प्रतिकूल विषयाच्या संबंधाने असलेला आमच्या अंतःकरणाचा उद्वेग किंवा द्वेष असला काय, हे अशा पद्धतीची असलेली कोणतीही स्थिती निश्चित मात्र अंत्य पर्यवसायी पंच क्लेशात्मक असल्या कारणाने आम्हाला चिंतन काय करावं लागेल? क्लेश नेहमी दुःखदायक असतात. या अशा असलेल्या दुःखाचा विचार केला असता आम्हाला मात्र विचार करावा लागतो की बाबा हा सगळा असलेला आभास, हा सगळा असलेला अध्यास हा येतोच कुठे? हा येतोच रागद्वेषास्पद असलेल्या कर्माच्या भूमिकेत. हा दुसरी तिसरीकडे कुठे येणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा जर हा अध्यास असेल, ज्ञानाचा आभास असेल, नैष्कर्म्यता म्हणून निष्कर्मता म्हणून जर यांच्या ठिकाणी जर अशा पद्धतीची ज्ञानाची भूमिका आम्ही सांभाळून ज्ञान मार्गाचं जर आम्ही काही मार्गक्रमण करत असो, ज्ञान मार्गाचे जर आम्ही पथिक असू तर आमच्या पदरी अध्यासाशिवाय
काय येऊन बसेल? आमच्या असलेल्या ज्ञानाची सत्ता रज्जूवर प्रतिथीला येणाऱ्या सर्पाच्या सत्तेच्या शिवाय दुसरी कोणती असेल की काय? तोही तिथेच प्रतिथीला येतो आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं असता तोही निघून जातो. अशा पद्धतीचं आपल्याला चिंतन करता येतं. सांख्यकारांनी या गोष्टीचं चिंतन करीत असताना असा काही विषय मांडला की बाबा काही वैरागी लोक असतात, प्रकृतीच्या बंधाचा विचार करीत असताना हा विचार सांख्याचार्य मांडतात. मुख्य असलेले कपिल मुनीचे ते प्रकृती कशी बांधते या गोष्टीचा विचार करीत असताना ते म्हणतात अष्टधा नावाची प्रकृती आहे आणि अष्टधा म्हणजे अष्ट प्रकारची असलेली प्रकृती धर्माने बांधते, अधर्माने बांधते, वैराग्याने बांधते, अवैराग्याने बांधते, पुन्हा अनैश्वर्याने बांधते, ऐश्वर्याने बांधते, ज्ञानाने बांधते आणि अज्ञानाने बांधते. 8 प्रकारांनी प्रकृती आम्हाला बांधत असते. याच्यामध्ये वैराग्य आलं का नाही? वैराग्य आलं. धर्म आम्ही चांगला समजतो का वाईट समजतो? धर्म चांगला समजतो. वैराग्याची व्याख्या तर आम्ही फार मोठ्या पद्धतीने केली. वैराग्य आम्ही चांगलं समजलो का वाईट समजलो? वैराग्य आम्ही चांगलं समजलो. ऐश्वर्यता, संपन्नता, वैभव हे आमच्या ठिकाणी असणं अपेक्षित का अपेक्षित नाही? ऐश्वर्याची कल्पना आम्ही स्वतःच्या ठिकाणी करीत नाही का? ऐश्वर्याची कल्पना आम्ही स्वतःच्या ठिकाणी करतो. म्हणजे ऐश्वर्य चांगली गोष्ट आहे. 4 चांगल्या याच्यामध्ये असलेल्या गोष्टी आणि 4 वाईट असलेल्या गोष्टी, दोन्हीही गोष्टींचं सम्मिलीकरण प्रकृती करते, स्वतः त्याच्यामध्ये परिणित होते आणि जीवाला मात्र बांधण्याचं ती काम करते. याच्यामध्ये वैराग्य नावाची गोष्ट आहे का नाही? वैराग्य नावाची गोष्ट आहे. त्या इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या, त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणून अशा पद्धतीची व्याख्या आपण विचारसागरामध्ये पाहून आलेलो. शंकराचार्यांनी या गोष्टीचा विचार करीत असताना इहा मूत्रार्थ फलभोग विरागः अशा पद्धतीची व्याख्या केली. त्या व्याख्येचा सरळ सोपा अर्थ मराठीतला हाच आहे. तेव्हा कोणत्याही पद्धतीची ऐहिकता आणि पारलौकिकता, उपभोगांच्या संदर्भाने सुख दुःख, उपभोग या शब्दाचा उच्चार करीत असताना वा अर्थ शब्दशक्तीच्या दृष्टीने त्याचा जर विचार करीत असताना उपभोग या शब्दाचा अर्थ आम्हाला असा लक्षात येतो की सुख आणि दुःख दोन्ही. केवळ सुखाची कल्पना आमच्या बुद्धीमध्ये येत असेल तर ते आमच्या बुद्धीचा दोष आहे अशा पद्धतीचा विचार करा. याही लोकांमधला किंवा अलौकिकतेतला सुद्धा म्हणजे पारलौकिक देशामधला सुद्धा सुखोपभोग किंवा दुःखोपभोग अशा पद्धतीचा असलेला कोणत्याही त्या उपभोगांच्या संदर्भाने आमच्या अंतःकरणात असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणावं लागतं. असा विचार केला असता खटकण्यासारखी गोष्ट अशा पद्धतीची येते व शंका अशा पद्धतीची येते की प्रतिकूल विषयांच्या संदर्भाने प्राप्तीची इच्छा धरतच कोण? प्रतिकूल विषयाच्या संदर्भाने कोणी इच्छा करीत नसल्यामुळे वैराग्यामध्ये अनुकूल हा शब्द वापरलेला आहे. अनुकूल मानिलेला हा जो शब्द तिथे वापरलेला आहे व तो त्या व्याख्येमध्ये लक्षणामध्ये घातलेला आहे. त्या मानलेल्या या शब्दाचं असं काही वैभव आहे की मी कोणती गोष्ट मानतो याच्यावर अनुकूल कोणती गोष्ट असते याच्यावर वैराग्याची व्याख्या नाहीये. मी कोणती गोष्ट अनुकूल मानतो याच्या संदर्भाने आम्हाला चिंतन करावं लागतं. ते वैराग्य घेतलं कुठे तुम्ही? साधन चतुर्थ संपत्ती घेतलं का घेतलं नाही? अधिकाराच्या संदर्भाने घेतलं का घेतलं नाही? अधिकाराच्या संदर्भाने त्या वैराग्याचा स्वीकार आम्ही केलेला असल्या कारणानं ते जे काही वैराग्य सांगितलेलं आहे ते असलेलं हे वैराग्य ते महत्वाचं का त्याचं काही महत्व नाहीये? ते महत्वाचं ठरतं का ठरत नाही? हे वैराग्य अत्यंत महत्वाचे. त्या वैराग्याला धरून प्रकृती आपल्याला बांधते अशा पद्धतीचा विचार सांख्यकारक करतात. सांख्याचार्य म्हणतात हे वैराग्य, त्या वैराग्याचा उपयोग काय होतो? विषय दोष दर्शनाच्या संदर्भाने जो साधक आहे तो विषयांचा त्याग करेल, विषयाच्या इच्छेचा त्याग करेल, पण शेवटी चिंतन करीत 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 बुद्धी मी नाही, आत्मा मी नाही, बुद्धी मी नाही, अहंकार मी नाही, मन मी नाही, चित्ताचा विचार सांख्यकारक करत नाही. सांख्यकारिकेमध्ये चित्ताचा विचार येत नाही. या गोष्टीचा विचार केला असता सगळ्या असलेल्या एकादश असलेल्या इंद्रियांमध्ये सुद्धा मी नाही असं तो मानत मानत पुढे जातो आणि शेवटी पुरुषापर्यंत जावयाचा सोडून अव्यक्त असलेलं जे प्रधान आहे
त्या प्रधानात तो जातो आणि प्रधान म्हणजे सार सर्वस्व आहे अशा पद्धतीचा तो विचार करतो आणि प्रधानाला आत्मा मानतो आणि तो मी मुक्त झालेलो आहे अशा पद्धतीची भाषा व अशा पद्धतीचा स्वतः अनुभव करू लागतो. प्रधान आहे म्हणजेच प्रकृती आहे. प्रधान असेल प्रकृती असेल याला जाणला असता मुक्तता येते काय? याला जाणून मुक्तता कोणाला संपादित झाली काय? याला जाणून मुक्तता कधीही संपादित झालेली नाही. प्रकृतीला प्रधानाला आम्ही जाणत नाही काय? याच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो काय? एवढ्या कोणत्याही गोष्टीचा आम्हाला त्याग करावा लागत नाही. प्रकृतीला जाणायचे म्हटल्यानंतर प्रकृती आम्हाला अनुभूत नाही काय? प्रकृती आम्हाला अनुभूत नाही अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येते. दगड जाणला, काय जाणलं? प्रकृती जाणली. प्रकृती कार्य न ते कार्यावरून कारणाची असलेली कल्पना व कार्यावरून कारणाचं होणारे जे अनुमेय ज्ञान आहे ते अनुमेय ज्ञान कासेना पण प्रमारूप असल्या कारणानं त्याला खंडना देता येत नाही. त्याला कोणत्याही पद्धतीमध्ये खंडित करता येत नाही. पर्वतवन्यमान अशा पद्धतीचं ज्ञान होत असताना पर्वतावर असलेली जी अग्नीच्या संदर्भाने अविच्छिन्न जी धूमरेषा आहे त्या धूमरेषेचं मला जरी प्रत्यक्ष ज्ञान होत असलं तर त्या धूमरेषेच्या संदर्भाने आणि माझा ज्ञान असलेला जो स्वयंपाक घरातल्या अग्नीचा आणि धूमाचा जो संस्कार आहे व ज्या त्या त्यांच्या अविनाभाव संबंधाचं ज्ञान आहे त्या अविनाभाव संबंधाच्या ज्ञानी करून आम्हाला असं लक्षात येतं की ज्या अर्थी येथे धूर आहे त्या अर्थी त्या धुराच्या संबंधाने असलेला जो अविनाभाव संबंधाने असलेला जो अग्नी आहे त्या अग्नीचं आम्हाला ज्ञान होतं. अग्नीच्या संबंधाने धुराचा जो संबंध आहे तो अविनाभाव संबंध. कारण का अग्नीला सोडून धूर राहूच शकत नाही आणि धुराकडून अग्नीचा संबंध विनाभाव संबंध आहे. अशा पद्धतीचं चिंतन करा. कारण का धूर जिथे नाही तिथे सुद्धा अग्नीचं वास्तव्य असतं का? असत नाही. अग्नीचं वास्तव्य असतं. एखादा लोहदंड आहे तो लोहदंड घ्या, तापवा. धूर आहे का तिथे? तप्त झालेला गोळा आहे. तप्त झालेल्या गोळामध्ये अग्नी नाही का? अग्नी आहे पण धूर कुठे? धूर नाही. त्याच्यामुळे धुराकडून अग्नीचा विनाभाव संबंध आणि अग्नीकडून धुराचा अविनाभाव संबंध एकाला सोडून दुसरा राहूच शकत नाही म्हटल्यानंतर त्याच्या संदर्भाने विवेचन करीत असताना शास्त्रकार म्हणतात हा अविनाभाव संबंध आहे आणि दुसरा त्याला सोडून राहू शकतो आणि संबंधित सुद्धा आहे. अशा असलेल्या दोघांचा संबंध आम्हाला विनाभाव संबंध आहे. अशा पद्धतीचं चिंतन करता येतं. त्या अग्नीचं होणारं जे धूमरेषेवरून ज्ञान आहे ते ज्ञान कसलं आहे? परमारूप आहे का प्रमारूप नाही? प्रमारूप ज्ञान आहे. परोक्ष आहे का परोक्ष नाही? परोक्ष ज्ञान आहे. प्रमारूप म्हणजे प्रमाणजन्य असं असलेलं ते ज्ञान असल्या कारणानं त्याची खंडना आम्हाला करता येत नाही. ज्या अर्थी पर्वतावर धूम दिसतो आहे वा त्याचं मला ज्ञान होत आहे त्या अर्थी त्या लिंगे करून म्हणजे जे चिन्ह आहे त्या चिन्हे करून आम्हाला असं चिंतन करावं लागतं बाबा तिथे अग्नी निश्चित आहे. अग्नीचं होणारे हे निश्चित ज्ञान खंडना करू देत नाही, खंडन होऊ देत नाही. त्यामुळे आम्हाला असा विचार करावा लागतो की बाबा अशा पद्धतीचं असलेलं हे सगळं ज्ञान, दगडाचं ज्ञान, घटाचं ज्ञान, जगताचं ज्ञान, कोणत्याही असलेल्या प्रकृती कार्याच्या ज्ञानावरून जर आम्ही अनुमान केलं, कारणाचं अनुमान जर आम्ही केलं तर त्या कारणाच्या असलेल्या अनुमानावरून कारणाचं होणारी जी अनुमेय ज्ञान आहे वा कारणाची होणारी जी अनुमिती प्रमा आहे ती प्रमा असल्या कारणानं खंडन योग्य काय? खंडन योग्य ती होत नाही. तिची खंडन आम्हाला करता येत नाही. म्हणून प्रकृती हा आत्मा मानून बसणारे हे सगळे लोक प्रकृतीला जाणतात म्हणजे आपल्यापेक्षा काही विलक्षण जाणतात की काय? विलक्षण जाणीत नाही. विलक्षणता त्याच्यामध्ये कोणतीच नाही. वैलक्षण्य जर असेल तर ते वैलक्षण्य आमच्या असलेल्या ज्ञाने करून जर विलक्षणता दुसऱ्याच्या ज्ञानाला जर जाणवायची असेल तर ती कोणती असेल? आमच्या ज्ञानाहून विलक्षण त्याचं ज्ञान असलं पाहिजे. पुरुषाचं असलेलं जे प्रकृती भिन्न असं ज्ञान आहे. पुरुष हा प्रकृती रूप नाही, किंबहुना प्रकृती कार्य नाही, किंबहुना प्रकृतीचं कारण आहे. कार्य कारण भाव प्रकृतीच्या संदर्भाने पुरुषाच्या ठिकाणी आम्हाला लावता येत नाही. असंगो ही अयम पुरुषः, पुरुष हा असंग आहे. त्या असंग असलेल्या पुरुषाच्या संदर्भाने चिंतन करीत असताना असंगता या शब्दाने सांगायचेच काय?
असंगता हा शब्द आम्हाला घ्यावयाचाच कोणत्या अर्थाने, या गोष्टीचा विचार केला असता आम्हाला असं लक्षात येतं ही असलेली असंगता कार्य आणि कारणाच्या दृष्टीने आम्हाला तपासावी लागते. या असंगतेचा विचार केला असता पुरुष म्हणजे प्रकृती होतो काय, पुरुष म्हणजे प्रकृती होत नाही, प्रकृती म्हणजे काय पुरुष आहे, अशा पद्धतीचा आम्हाला विचार करता येत नाही. जे वैराग्य त्या साधकाच्या ठिकाणी निर्माण होतं, त्या वैराग्य करून त्याच्यामध्ये असलेली जी न्यूनता आहे त्या न्यूनतेच्या संदर्भाने चिंतन केला असता आम्हाला असा विचार करावा लागतो की बाबा हे सगळं असलेलं वैराग्य बंधनाला कारक झालं का मुक्ततेला कारक झालं. त्या वैराग्याच्या हिशोबाने विचार केला असता, वैराग्याच्या दृष्टीने विचार केला असता ते वैराग्य त्याला प्रधानाला आत्मा मानायला जर भाग पाडत असेल तर ते वैराग्य कोणत्याही क्रमाचं नाही. म्हणजे अशा असलेल्या वैराग्यामध्ये कोणता तरी दोष निर्माण करून त्याच्या संदर्भाने कोणती तरी वेगळी काहीतरी गोष्ट तिथे न्यून काहीतरी गोष्ट करून ते वैराग्य मात्र आम्हाला मानायला काही नव्हतं. प्रधान म्हणजे आत्मा आहे आणि हा असलेला साधक मुक्त निबद्ध या गोष्टीचा विचार करा. मुक्तीची कल्पना त्याच्या संदर्भाने आम्हाला करता येत नाही. मुक्तता आणि बद्धता किंवा अमुक्तता या गोष्टीचा विचार केला असता जो असंग आहे की जो कोणत्याही संघात येत नाही, कोणत्याही संबंधात येत नाही, अशा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानी करून आम्हाला मात्र अशा पद्धतीची मुक्तता संपादित होते असा विचार सांख्य म्हणतात. सांख्याचार्यांचा विचार करीत असताना सांख्याचार्य नुसत्या पुरुष ज्ञानाच्या संदर्भाने मुक्ततेचा विचार करतात अशा पद्धतीचा विचार नाही. आपण सांख्यांचा विचार करीत असल्यामुळे मुक्ततेची त्यांची व्याख्या पाहायची आणि आपल्याला पुढे जायचे. वास्तविक त्यांच्या मुक्ततेच्या व्याख्येच्या संदर्भाने आपल्याला आता चिंतन करण्याचं काही कारण नाही. पण जाता जाता तो विषय आला असल्या कारणानं आणि अर्धवट ज्ञान कोणाच्याही मस्तकी जाऊ नये त्या अर्थी आपल्याला मुक्ततेचा विचार करत असताना सांख्याचार्यांची असलेली जी मुक्ततेची कल्पना आहे ती मुक्ततेची कल्पना केवळ प्रकृती ज्ञाने करून नाही, केवळ पुरुष ज्ञाने करून नाही, वास्तविक प्रकृती पुरुष विवेक ज्ञाने करून मुक्तता अशा पद्धतीचा विचार करा. प्रकृती काय या गोष्टीचा विचार करा, पुरुष काय या गोष्टीचा विचार करा आणि दोघांमध्ये असलेली जी भिन्नता आहे त्या भिन्नतेचा विचार करा आणि त्या भिन्नतेचा विचार केला असता आमच्या ठिकाणी जे ज्ञान उत्पन्न होतं त्या ज्ञानाला म्हणतात ते विवेक ज्ञान आणि त्या विवेक ज्ञाना करून म्हणजे त्या विवेक ख्यातीने आमच्या ठिकाणी मात्र मुक्ततेची सिद्धी होते अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. मुख्य असलेला जो वैराग्याचा विचार आहे, वैराग्य अशा पद्धतीमध्ये प्रकृती त्याचा उपयोग करते, त्रिगुणात्मिक असलेली प्रकृती त्याचा उपयोग करते आणि बद्धतेला घेऊन जाते. धर्माचा विचार करा, धर्माचा विचार केला असता ही प्रकृती धर्म चांगला का चांगला नाही, वेद प्रणहितो धर्म हा वेदाने सांगितलेला धर्म असतो, पंचलक्षणी धर्म असतो, एक का दोन 5-5 लक्षणं त्याला द्यावी लागतात. विधी आहे, निषेध आहे, दोष नको, या सगळ्या गोष्टींचा तिथे आम्हाला विचार करावा लागतो. क्रियाकारित्व त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला वैदिक मंत्र म्हणता येत नाही अशा पद्धतीचा हे काही विचार काही मंडळी करीत असतात. अर्थवाद जरी असला तरी त्या अर्थवादाची असलेली जी भूमिका आहे व अर्थवादाला काही जो लागायचा स्पर्श आहे तो असलेला स्पर्श मात्र क्रियाकारिकत्वाचा असला पाहिजे, कर्मांगाचा तो स्पर्श असला पाहिजे. म्हणजेच त्या अर्थवादात्मक असलेल्या वाक्याला आम्ही वैदिक वाक्य म्हणू, नाही तर त्याला अवैदिकता देण्याखेरीज आमच्या ठिकाणी कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. शिवाय अशा पद्धतीचा विचार करीत असताना अजून एका पद्धतीने विचार केला जाईल. तो विचार असा आहे, साध्याच्या साधनतेच्या दृष्टीने असलेली क्रियाकारित्वाने युक्त असलेली अर्थवादात्मक अशी जी वाक्य ती आम्हाला वैदिक वाक्य म्हणून सांगता येते. काही सिद्ध पदार्थाच्या संबंधाने असलेली अशी वाक्य आम्हाला वैदिक वाक्य म्हणून येत नाही. सिद्ध पदार्थाच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीची केलेली काही वाक्य असते ही वाक्य आम्हाला वैदिकतेमध्ये वेदामध्ये त्याचा स्वीकार आम्हाला करता येत नाही. अशा पद्धतीचा विचार अनेक असलेल्या शास्त्रकारांनी केलेला आहे.
साधनता ज्या वाक्यांमध्ये सांगितलेली असेल त्या साध्य साधनतेवरून मात्र आम्हाला विचार वैदिक वाक्यांचा करता येतो. बाकी सिद्ध पदार्थाच्या संदर्भाने केलेल्या वाक्याच्या संदर्भाने वेद वाक्याचा विचार आम्हाला करता येत नाही. सिद्ध असलेल्या कोणत्याही वस्तूच्या संबंधाने काही विचार करता येतो काय? एखादी वस्तू सिद्ध आहे, प्राप्त आहे, समोर आहे, प्रत्यक्ष आहे, आणि त्या वस्तूच्या संदर्भाने कोणता विचार करता येतो काय? कोणताही विचार करता येत नाही. किंबहुना जो कोणी पुढे असलेल्या, सिद्ध असलेल्या, प्राप्त असलेल्या वस्तूच्या संदर्भाने विचार करीत असेल त्याला गाढव समजावं लागतं. पुढे असलेलं मनुष्य आम्हाला प्राप्त आहे, समोर बसलेला आहे, आणि विचार काय करतोय? हा आला की नाही, हा बसला की नाही, हा उठला की नाही, हा अजून मला भेटला की नाही. अरे पुढे तो सिद्ध आहे, तो प्राप्त आहे तुला तो, आणि त्या अशा असलेल्या संदर्भाने चिंतन करतोय. म्हणजे गाढवपणाच्या दुसरी कोणतीही प्रवृत्ती तुझ्या ठिकाणी बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेली नाही असा आम्हाला विचार करावा लागतो. म्हणजे या गोष्टीचा विचार करा. सिद्ध असलेल्या पदार्थाच्या संदर्भाने असलेल्या कोणत्याही पद्धतीचा विचार आम्हाला करता येत नाही. साध्य साधनता जिथे सांगितलेली असेल त्या साध्य साधनतेवरून आम्हाला विचार करावा लागतो. उदाहरणासाठी म्हणून आपण एक वैदिक वाक्य घेऊ. स्वर्ग कामो यजेत. यजेत मधला जो अर्धात आहे तो अर्धात आर्थी भावना सांगतो, आणि पहिलं राहिलेलं जे वाक्य आहे ते राहिलेलं वाक्य प्रेरकता, प्रेरणा देतं, म्हणून आम्हाला त्याला शाब्दी भावनेत घेऊन जावं लागतं. जे शब्द प्रेरणा देण्यासाठी म्हणून उपस्थापित झालेले असतात त्या अशा असलेल्या प्रेरणा देण्याच्या शब्दांच्या योगाने कर्त्याकडे ज्याचा निर्देश आहे अशा कर्त्याकडे निर्देशित झालेल्या प्रेरक वचनांना नियोग म्हणावं अशा पद्धतीची व्याख्या शास्त्रकारांनी मांडलेली आहे. नियोग म्हणजे काय? हा नियोग, आणि हा नियोग म्हणजेच काय? शाब्दी भावना. ही शाब्दी भावना स्वर्ग कामो यजेत मधला अर्धात जर सोडला असता, त्याचा विचार थोडासा जर बाजूला ठेवला असता, तर ती अशी असलेली जी काही भावना आहे ती भावना मात्र राहिलेल्या वाक्यात आम्हाला सापडते. आणि तो अर्धा लावला यजेत अशा पद्धतीची जर तिथे काही भावना केली, अर्थप्रतीती, अर्थाच्या प्राप्तीच्या संदर्भाने चिंतन नाही केली. यजन केला असता स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणजे कशाची प्राप्ती होते? अर्थाची प्राप्ती होते. म्हणजे आर्थी भावनेचं स्थान तिथे शिल्लक आहे. अशा पद्धतीचा विचार करा. क्रियाकारिकत्व इथे आम्हाला स्पष्टपणे दिसतं का दिसत नाही? क्रियाकारिकत्व दिसतं ना. साध्य काय आहे? स्वर्ग साध्य. साधन काय आहे? यज्ञ साधन आहे. मग ते साधन करा आणि साध्य असलेल्या स्वर्गाची प्राप्ती करून घ्या अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे साध्य साधनता नावाचा धर्म जिथे जिथे म्हणून अशा पद्धतीत भ्रम, विपरलिप्सा, कर्णापाठव आणि प्रमाद अशा पद्धतीचे दोष नसलेलं जे अपौरुषेय वाङ्मय त्या अपौरुषेय वाङ्मयाच्या ठिकाणी सापडतो तिथे आम्हाला म्हणावं लागतं की वैदिक वाक्य हे वेद आहे. हे वेद वाक्य अशा पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे का नको? काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे. नाही तर सिद्ध असलेल्या पदार्थाच्या ब्रह्मास्ती सिद्ध वाक्य, या ब्रह्मास्ती अशा असलेल्या जे वाक्य म्हणून सांगतात, वेद वाक्य, अवांतर वाक्य म्हणून जे सांगतात, त्या अवांतर असलेल्या वाक्याच्या संबंधाने, उपनिषद वाक्यांच्या संबंधाने अर्थवादाची केवळ असलेली भूमिका असल्या कारणानं हा एक मताचा विचार आपण करतोय. ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि मग पुढचं हे सगळं चिंतन आहे का. ब्रह्मास्ती हे केवळ अर्थवादात्मक असलेलं वाक्य आणि केवळ औपनिषदिक असलेले हे वाक्य असल्या कारणानं या औपनिषदिक असलेल्या वाक्याला वेद वाक्य, वेदातलं हे वाक्य अशा पद्धतीचा दर्जा दिला जाईल काय? अशा पद्धतीचा आम्हाला दर्जा देता येत नाही. कारण का ज्यावेळी पूर्वमीमांसेचा विचार केला गेला त्या पूर्वमीमांसेच्या विचारामध्ये साध्य साधनता नावाचा धर्म प्रामुख्याने घेतला गेला. साध्य साधनता धर्म क्रियाकारिकत्वाने युक्त असतोच असतो. त्याच्यामध्ये दुसरा कोणताही भाग आम्हाला सांगता येत नाही. ब्रह्मास्ती याच्यामध्ये कोणती क्रिया आहे? ते ज्ञान प्राप्त करून घ्या अशा पद्धतीची ही क्रिया जर काही असेल, अशा पद्धतीची प्रेरकता जरी काही असेल
तर त्या प्रेरकतेवरून मात्र आम्हाला निश्चित असं म्हणता येतं की बाबा याच्या ठिकाणी क्रियाकारिकत्व आहे. मग क्रियाकारिकत्व असून साध्य साधनता त्याच्या ठिकाणी राहते का राहत नाही, हा भाग थोडासा निराळ. साध्य जे आहे ते साध्य सिद्ध असू नये, कारण का ते साध्य धर्माने युक्त असलं पाहिजे. जर ते साध्य सिद्ध असेल म्हणजे प्राप्त असेल तर ते साध्य कसं काय होऊ शकतं, मिळवायचे असं कसं काय होऊ शकतं. प्राप्तच आहे म्हटल्यानंतर ते सिद्धच आहे, साध्यता त्याच्या ठिकाणी येतेच कशी काय. स्वर्ग आता मला प्राप्त नाही अशी माझ्या ठिकाणची स्थिती असल्यामुळे स्वर्गाची प्राप्ती वा स्वर्ग हे म्हणजे साध्य अशा पद्धती चिंतन करता येतं. वेदांत वाक्याचा विचार करीत असताना पूर्वमीमांसक अशा पद्धतीची शंका उत्तर मीमांसकावर टाकतात किंवा ब्रह्म आहे म्हणून सांगतात, जीव ब्रह्म अभेद चिंतन करता. जीव कोणत्याही काळामध्ये ब्रह्म नाही असं नाही, पारमार्थिकता पारमार्थिक स्वरूपाचा तुम्ही विचार करीत असताना असं त्याचं चिंतन म्हणतात की जीव हा नेहमीच ब्रह्म स्वरूप आहे. अशा पद्धतीचं असलेले हे तुमचं चिंतन जीवाला ब्रह्म स्वरूपता म्हणजे सिद्धता देतं का देत नाही, देतं ना. सिद्धता देतं का देत नाही, सिद्धता देतं. मग सिद्ध असलेल्या पदार्थाच्या संबंधाने साध्यता देताच कशी काय, ब्रह्म हे साध्य अशा पद्धतीचा विचार तुम्हाला काही मांडता येणार नाही. म्हणजे सिद्ध असलेल्या या पदार्थाच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीची क्रिया आम्हाला करता येत असल्या कारणानं क्रियाकारिकत्व या ब्रह्मास्ती या वाक्याला या औपनिषदिक सिद्धांताला लागू होत नसल्या कारणानं साध्य साधनता नावाचा धर्मही त्याच्या ठिकाणी येत नसल्या कारणानं आर्थी भावना ही तिथे प्रकट होत नसल्या कारणानं शाब्दी भावनेचाही कोणत्याही पद्धतीचा उद्घोष तिथे नसल्या कारणानं केवळ अर्थवादात्मकता तिथे प्रकट होत असल्या कारणानं वैदिक वाक्य कसं म्हणायचं, लाख असेल ब्रह्म पण वैदिकताच जर त्याच्या ठिकाणी नसेल, वेदजन्यताच त्याच्या ठिकाणी जर नसेल, वेदजन्यता म्हणण्याचा असा अर्थ आहे वेदातलं वाक्य असा. जन्यता म्हणजे उत्पत्ती स्थान, उत्पत्ती विनाश अशा पद्धतीचे विचार इथे का वेदातलं ते वाक्य अशा पद्धतीचा विचार करता कसा काय. जेवढं म्हणून कर्म सांगितलं तेवढं म्हणून असलेलं जे कर्म आहे म्हणजे जो कर्मकांडाचा भाग आहे तो कर्मकांडाचा भागच वेद आहे. दुसऱ्या पद्धतीचा आम्हाला वेदाचा विचार करता येत नाही. ज्ञान वेदामध्ये सांगितलं का सांगितलं नाही, ज्ञान वेदामध्ये सांगितलं, कर्माचं का होईना ज्ञान वेदामध्ये सांगितलं असल्या कारणानं अनंतो वै वेदाः अशा या वाक्याचा अर्थ लावित असताना जेवढी लक्षणा केली गेली त्यावेळी त्या लक्षणेने असा अर्थ लावला गेला की बाबा वेद हा अनंत आहे ज्ञानाच्या दृष्टीने. ज्ञान त्याच्यामध्ये अनंत रमलेलं आहे, त्यामुळे अनंत असलेला वेद आहे. वाच्यार्थाने या गोष्टीचा विचार करीत असताना आपल्याला विचार करावा लागतो की वेदच अनंत आहे. मग तो ज्ञान दृष्टीने घ्या किंवा कायेच्या दृष्टीने घ्या, कोणत्याही दृष्टीने घ्या. वाच्यार्थाच्या दृष्टीने विवेचन केलं, विचार केला तर वेदाची असलेली काया अनंत आहे, काय हरकत नाही. वेदाची असलेली काया अनंत होईना, किती का मोठी होईना, वेदच अनंत आहे म्हटल्यानंतर त्याच्या कायेचा विचारही आम्हाला अनंतत्वाच्या दृष्टीनेच करता येतो. ज्ञानाच्या दृष्टीने विचार करा, मुठभर जरी वेद आम्हाला सापडलेला असला अशा कोणत्या पौराणिक कथेच्या दृष्टीनेही जरी विचार केला तर त्या मुठभर वेदामध्ये सुद्धा अनंत असलेलं ज्ञान असल्या कारणानं त्या अनंत वै वेदा हा या वाक्याचा विचार लक्षणीने करीत असताना हे अनंतत्व त्या वेदाला आम्हाला देता येतं. या अशा असलेल्या अनंत वेदाचा विचार करीत असताना वेद नावाची जी संज्ञा आहे ती वेद नावाची संज्ञा कर्माच्या दृष्टीने सांगितली, क्रियाकारिकत्वाच्या दृष्टीने सांगितली, साध्य साधनतेच्या दृष्टीने सांगितली. या क्रियाकारिकत्वाला वा या कर्म भागाला जोडून असलेला जो ज्ञान भाग त्या ज्ञान भागाचाही स्वीकार आम्हाला वेदामध्ये करावा लागतो. का करावा लागतो, यज्ञ करायचा, कसं करायचा, ज्ञान आहे का अज्ञान, ज्ञान प्रत्येक वेळी क्रियेचं का होईना ज्ञान व्हावं लागेल की व्हावं लागणार नाही, क्रियेचं का होईना आम्हाला ज्ञान व्हावं लागेल. या दृष्टीने विचार करीत असताना क्रियाकारिकत्वाशी साध्य साधनतेशी जोडीत असलेला जुळलेला असा जो ज्ञान भाग आहे त्या ज्ञान भागाचाही स्वीकार आम्हाला वेदामध्ये करावा लागतो. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः. आत्मा आहे, पाहायचा आहे, श्रवण कर,
विधी आहे. मनन कर, निधिध्यासन कर, अशा पद्धतीची असलेली ही आर्थी भावना युक्त शाब्दी भावना प्रेरक नाही का? प्रेरकता तिच्या ठिकाणी, प्रेरकता म्हणजे प्रेरणा तिच्या ठिकाणी. आणि तिच्या ठिकाणी असलेली ही प्रेरणा आम्हाला सांगते काय? करायला सांगते. काय करायला सांगते? कर्म करायला सांगते की काय करायला सांगते? श्रवण, मनन, निधिध्यासन हे ज्ञानांग आहे. पण क्रियाकारिकत्वानी युक्त अशी असलेली ज्ञानांग असल्यामुळे या अशा असलेल्या वैदिक वाक्याच्या संदर्भात, हे वैदिक वाक्य हे अर्थवादात्मक वाक्य नाही. हे अर्थवादात्मक वाक्याच्या कक्षेत घेऊन जायचा जर विचार केला असता तरी द्रष्टव्य हा इथे यायचं, स्वल्प विराम द्यायचा आणि अर्थवादात्मक वाक्य हे अशा पद्धतीचा विचार करायचा, काही हरकत नाही. आत्मा द्रष्टव्य हा कसं काय द्रष्ट आहे? आत्म्याला पाहता येतं काय? असंगो ही अयम पुरुषाला म्हणतात, विरलक प्रभा आहे त्याची म्हणतात, स्फुरण धर्म त्याचा फक्त राहतो म्हणतात, चिन्ह मात्रता त्याची असते म्हणून सांगतात, कोणत्याही पद्धतीचं रूप आकार त्याच्या ठिकाणी नाही म्हणतात, अतींद्रियता त्याच्या ठिकाणी कथन करतात. येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसाहस. एक मात्र आमच्या ठिकाणचं असं मन आहे की जे मन जिथे इंद्रिय जात नाही, इंद्रियांची मर्यादा होते, त्या मर्यादेच्या पलीकडेही जाऊन ते बघणार असतं. त्या मनालाही तुम्ही परावर्तित करता. मन ही तिथून माघारी येतं म्हणतात आणि पुन्हा सांगता की आत्मा बघ द्रष्टव्य वाच्यर्थ. शास्त्राचा विचार करीत असताना बुद्धीचा कस जर लावायचा असेल तर लक्षणेचा पहिल्यांदा विचार करायचाच नाही. पहिल्यांदा वाच्यर्थ शक्तिवृत्तीचा विचार करा. शक्तिवृत्तीचा विचार केल्यानंतर काय अडचणी येतात काय? मग लक्षणेचा विचार करा. लक्षणावृत्ती शब्दाची काय, ते काही दुसरी तिसरी कोणाची नाही. मग त्या शब्द लक्षणावृत्तीचा विचार आम्हाला करता येतो. पण शक्तिवृत्तीने जेवढे आम्ही विचार करू, पहा द्रष्टव्य बघा, हे पहा म्हणल्यानंतर अर्थवाद नाही काय? आत्म्याला पहा म्हणून सांगतात आणि आत्मा निर्विकारी आहे अशा पद्धतीने तुम्ही चिंतन करता. आत्मा असंग आहे असं म्हणता, आत्मा अतींद्रिय आहे असं म्हणता, आत्मा खूप आत आहे, दूर आहे अशा पद्धतीचं चिंतन करता. पुन्हा असं म्हणतात की तो इतका दूर आहे आणि तो तितकाच जवळ आहे अशाही पद्धतीचं तुम्ही चिंतन करता. ही सगळी असलेली वाक्य केवळ प्रशंसेची वाक्य का वाक्य नाही? ही केवळ प्रशंसेची वाक्य आम्हाला समजता येतात. कुठे समजता येतात? जर द्रष्टव्याच्या पुढे स्वल्पविराम दिला आणि द्रष्टव्याच्या तिथेच आम्ही थांबलो आणि पुढचं आम्ही मंत्र जो श्रुती आहे त्या श्रुतीच्या संबंधाने आम्ही जर विचार केला नाही तर आम्हाला हे अर्थवादात्मक वाक्य म्हणून साध्य साधनता धर्माच्या विना राहणारे हे वाक्य असल्यामुळे, क्रियाकारिकत्व विलक्षण असं वाक्य असल्यामुळे आम्हाला मात्र या नुसत्या असलेल्या अर्थवादात्मक वाक्याला कुठे घेऊन जावं लागतं? त्या नुसत्या असलेल्या अर्थवादात्मक वाक्याला आम्हाला मात्र घेऊन जावं लागतं. ते म्हणजे वेदबाह्य अशा स्थानामध्ये हे काही वैदिक वाक्य होत नाही. परंतु श्रोतव्यो, मंतव्यो, निधिध्यासितव्यो या अशा असलेल्या पुढच्या प्रेरकतेवरून, या पुढच्या असलेल्या प्रेरणेवरून विचार काय करावा लागतो? प्रेरणा आहे, भावना तिथे आहे आणि त्या अशा असलेल्या भावनेच्या संदर्भाने विचार करत असताना कर्माचा, क्रियाकारिकत्वाचा, साध्य साधनतेचा, विधीचा तिथे स्पर्श आहे, नियोगतेचा तिथे स्पर्श आहे. त्यामुळे या अशा असलेल्या कर्माने स्पर्शित परंतु ज्ञानांग असलेल्या या संदर्भाने आम्हाला चिंतन करत असताना आम्हाला असा विचार करावा लागतो की हे ज्ञानाच्या संदर्भाने, ज्ञानकांडाच्या संदर्भाने जरी असलेलं वाक्य असलं तरी हे वाक्य आम्हाला घ्यावं लागतं वेदातच. सगळ्या असलेल्या ज्ञानकांडामध्ये या एका असलेल्या वाक्याच्या, या मथळ्याच्या अंतर्गत ब्रह्मास्ती वाक्य आहे असं आम्ही जर म्हटलं तर ब्रह्मास्ती हे वाक्य वैदिक मानायचं का मानायचं नाही? मानावंच लागेल वैदिक. दुसरा तिसरा पर्याय कसा येतोय? आत्मा आहे, तो ब्रह्म आहे आणि ब्रह्मास्ती म्हणजे परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान हा भाग स्वतंत्र आहे. पण या अशा असलेल्या मथळ्याच्या खाली ते वाक्य येत असल्या कारणानं कर्माचा संस्पर्श ज्ञानांगाला असल्या कारणानं, ज्ञानकांडाला असल्या कारणानं त्या ज्ञानकांडातली असलेली सगळी अर्थवादात्मक जेवढी म्हणून वाक्य
तेवढी अर्थवादात्मक असलेली वाक्य साध्य साधनता धर्मानी संस्पर्शित असल्या कारणानं आम्हाला नाईलाजाने वेदात घ्यावी लागते. नाहीतर आम्ही वेदात घ्यायला तयार नाही. त्याच्यासाठी म्हणून उदाहरण एक देतात. वायू आहे, वायूचं चिंतन करीत असताना त्याचा काही महिम न गायला असेल, वेदामध्ये वायूचं महत्व सांगितलेलं असेल, पण वायूचं महत्व प्रतिपादन करीत असताना अतिक्षिप्रवान वायू अशा पद्धतीचं एक वेदवाक्य आपल्याला कर्मकांडामध्ये सापडतं. कर्मकांड जो वेदाचा भाग, त्या कर्मकांड या वेदाच्या विभागामध्ये अति शीघ्र असा वायू आहे अशा पद्धतीचं चिंतन येतं. वायूच्या संदर्भाने प्रशंसा केली का केली नाही? वायूच्या संदर्भाने इथे प्रशंसा केली. म्हणजे काय सांगितलं? वायू हा शीघ्र गतीचा आहे, वायू थांबत नाही कुठं, अतिशीघ्रता. वायूच्या संदर्भाने असं आम्हाला चिंतन करता येतं. या वायूच्या संदर्भाने असलेल्या या चिंतनाचा जरी आपण विचार केला असता तरी हे असलेलं अर्थवादात्मक वायूचं महिमान गायलेलं वाक्य वायूच्या असलेल्या क्रियाकारिकत्वाच्या संदर्भाच्या मथळ्यात आलं असल्या कारणानं आम्हाला असं म्हणावं लागतं की हे अर्थवादात्मक असलेलं वाक्य जरी असलं तरी हे अर्थवादात्मक वाक्य असल्या कारणानं वेदातून वगळून द्यावं अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येत नाही. ह्याला वैदिकताच आम्हाला द्यावी लागते. त्याच्या संदर्भाने आपण विचार करीत असताना आपण हा विचार करीत येतोय की ब्रह्म अस्ति. मग हे ज्ञान मार्गातलं ज्ञानकांडातलं हे वाक्य असल्या कारणानं त्या ज्ञानकांडातलं जरी हे वाक्य असलं तरी या ज्ञानकांडाचं वाक्य मात्र या प्रेरकतेने युक्त असल्या कारणानं श्रोतव्यो, मंतव्यो, निरिध्यासितव्यो या आर्थी भावना, शाब्दी भावनेच्या संदर्भाने हे वाक्य असल्या कारणानं आम्हाला त्याला वैदिक वाक्य मानावं लागतं. म्हणजे वेद आहे, हा वेद असा आम्हाला मानावं लागतो. याच्या संदर्भाने चिंतन करा. वेदानी सांगितलं काय? धर्म सांगितला. मग तो धर्म वेदाने सांगितलेला असल्या कारणानं हा धर्म चांगला का चांगला नाही? श्रेयस्कर का श्रेयस्कर नाही? प्रेयस्कर का प्रेयस्कर नाही? हा धर्म तर चांगलाच असला पाहिजेत ना. त्या धर्माचा उपयोग प्रकृती करते आणि प्रकृती विविध असलेल्या भावना उत्पन्न करून स्वर्गापेक्षा अजून वर चालू, त्याच्यापेक्षा अजून दुसरा लोक, असं करीत 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 वैकुंठादी लोक करीत करीत ब्रह्मलोकाची गणना आमच्या पुढे मांडते आणि वेगवेगळ्या असलेल्या भोगाच्या कल्पना आणि त्या भोगांच्या प्राप्तीच्या संदर्भाने चिंतन मांडते आणि वेगवेगळी प्रेरकता, वेगवेगळे असलेले विधी आमच्या पुढे याच धर्माने आणून ठेवते. आणि शेवटी काय करते? त्रिगुणात मध्ये आम्हाला अडकवून त्रिगुणात्मिक असलेल्या प्रकृतीलाच किंवा तिने प्रदान केलेल्या भोगालाच किंवा तिने प्रदान केलेल्या उच्च उच्च लोकालाच आत्मा मानायला भाग पडतो. ते मुक्त होतात का बद्ध होतात? हा मुख्य विषय आहे. धर्म आहे आणि असा धर्म आहे ज्याच्यासाठी एवढा आपण चिंतन करून हा धर्म आहे. आणि या धर्माने होते काय? बद्धता निर्माण होते. वैराग्याने होते काय? बद्धता निर्माण होते. ज्ञानाने बद्धता निर्माण होते काय? हे सगळं ज्ञानच आहे. प्रकृती कार्याचं हे सगळं ज्ञान, प्रकृतीचं असलेले हे ज्ञान, किंबहुना प्रकृतीच आत्मा आहे असं असलेलं हे ज्ञान, हे ज्ञान बद्धतेला कारण की मुक्ततेला कारण. ज्ञानाचाही उपयोग तिथे केला जातो. ऐश्वर्य, ऐश्वर्याचा विचार करा. ऐश्वर्याचा विचार केला असता सगळ्यांना माहिती असलेली ही गोष्ट असल्या कारणानं ऐश्वर्यता ही बद्धतेला कारण आहे अशा पद्धतीचा संक्षेपाने आपल्याला विचार करता येतो आणि आपल्याला पुढे जाता येतो. ऐश्वर्याचा विचार केला तरी बद्धता आहे, वैराग्याचा विचार केला तरी बद्धता आहे, धर्माचा विचार केला तरी बद्धता आहे, ज्ञानाचा विचार केला तरी बद्धता आहे. बद्धता मात्र कुठेही आमची सुटत नाही. का सुटत नाही बद्धता? योग्य असलेल्या गोष्टीच्या संदर्भाने विचार आम्ही केलेला नाही. अशा पद्धतीचं असलेलं हे सगळं असल्या कारणानं आम्हाला विचार करावा लागतो की निष्कर्मता, नैष्कर्म्यता योग्य का योग्य नाही, होते का होत नाही. जर ही अयोग्य असेल तर तिच्या संदर्भाने केलेला सगळा प्रयत्न आम्हाला या सांख्यांच्या प्रकृती रूप आत्म्याप्रमाणे
बद्धाला कारण होईल ना की मुक्ततेला कारण होईल. निष्कर्मता असते काय याचा विचार आपल्याला करावा. निष्क्रियता होते काय या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. भगवंत एका ठिकाणी म्हणतायत की बाबा नाही होऊ शकत नाही, होऊ शकत नाही अशा पद्धतीचा विचार करीत असताना त्या सगळ्या असलेल्या कर्ममार्गाचा विचार करा. कर्ममार्गाचा विचार केला असता कर्म झालं, शुभ कर्म झालं, अशुभ कर्म झालं अशा पद्धतीचा विचार केला असता शुभ कर्म झालंच कसं काय? संकल्प आहे, शुभ वासना आहे, त्याच्या योगाने झालेलं जे कर्म आहे, जे वैदिक कर्म आहे, जे विधीने प्रयुक्त झालेलं कर्म आहे, निषेध परित्याग पूर्वक असलेलं जे कर्म आहे किंवा निषेध त्याग परिपालन पूर्वक विधीचं केलेलं जे पालन, त्या पालनातून उत्पन्न होणारे जे शुभ फल ते कोणाच्या मार्फत? माझ्या असलेल्या शुभेच्छेच्या मार्फत आहे का मार्फत नाही? माझी शुभेच्छा तिथे असली पाहिजे, माझ्या ठिकाणी शुभ वासना असली पाहिजे. त्या वासनेच्या योगाने अशा पद्धतीचं फल माझ्या ठिकाणी येतं. म्हणजे आणि अशुभ वासना जर असेल तर अशुभ फलाची उत्पत्ती होते. म्हणजेच कर्माची असलेली जी सगळी स्थिती आहे ती सगळी असलेली स्थिती माझ्या असलेल्या आंतरिक भावनेवरून, माझ्या असलेल्या इच्छेच्या कल्पनेवरून, माझ्या ठिकाणी असलेल्या प्राप्ती अप्राप्ती या सगळ्या भावभावनावरून कर्माच्या ठिकाणची आसक्ती आणि अनासक्ती असक्ती या दृष्टीने सगळा विचार असल्या कारणानं कर्म झालंच आहे असं जर आम्हाला म्हणायचं असेल तर ते आसक्तीच्या योगाने कर्म होतं. मग शुभासो किंवा अशुभ असो अशा पद्धतीचा विचार करा. आणि अनासक्ती जर आमच्या ठिकाणी उत्पन्न झाली असेल तर कर्म जरी आमच्या हातून झालं तरी ते कर्म झालं आहे असं म्हणता येईल काय? कर्म झालं आहे असं म्हणता कधी येतं? फलाची उत्पत्ती व्हायला पाहिजे. फलाची उत्पत्ती होऊन ते फल मला मिळालं पाहिजे, माझ्या संदर्भाने तो सगळा उपभोग झाला पाहिजे, ना की दुसऱ्याच्या संदर्भाने. दुसऱ्याच्या संदर्भाने आमच्या कर्माचा उपभोग कधी होऊ शकत नाही, आता सिद्धांत आहे. त्याच्यामुळे कर्म उत्पन्न झाला असता कर्माचं असलेलं जे फल आहे ते कर्माचं असले फल माझ्या संदर्भाचं आहे, माझ्या संबंधित आहे असं आपल्याला विचार करता येतो. म्हणजे कर्माच्या संदर्भाने होणे नावाची प्रक्रिया जर भावयाची असेल तर ती होणे नावाची असलेली प्रक्रिया आसक्तीच्या व्यासपीठावर आहे असा विचार जर केला असता कोणती आपत्ती येत आहे, आपत्तीचं चिंतन आपल्याला करता येत नाही. म्हणजे आसक्ती रूपता ही कर्माच्या ठिकाणी आहे. म्हणजे कर्म आमच्याकडून झालंच आहे असं जर म्हणायचं असेल तर आसक्तीचा आम्हाला विचार करावा लागतो. म्हणजे कर्मासक्ती जर असेल तर आमच्या ठिकाणी कर्म होतंय अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. आणि आसक्तीचा त्याग जर आमच्या ठिकाणी झाला असेल, आसक्ती अगदी आमच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे आसक्तीचे संस्कारही उरलेले नाहीत अशा पद्धतीची जर आमच्या ठिकाणची स्थिती झालेली असेल तर आमच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत कर्म होतंय असं म्हणता येईल का? आमच्या ठिकाणी अशा पद्धतीत जर स्थिती होत असेल तर कर्म होत नाही, कर्म न होणे अशी जर आमच्या ठिकाणी स्थिती होत असेल तर अशा असलेल्या या कर्म न होणे या स्थितीला म्हणायचं काय? निष्क्रिय. ही निष्क्रियता कोणाच्या संदर्भाने होऊ शकते? ज्याच्या ठिकाणी आसक्ती संपलेली आहे, असक्त बुद्धी सर्वत्र अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. जितात्मा विगत स्पृहा सगळ्या पद्धतीमध्ये तो असक्त झालेला आहे. कोणत्या? अनासक्त झालेला आहे. दुसरा त्याला शब्द अनासक्ती जिच्या ठिकाणी प्रदान झालेली आहे, सिद्ध झालेली आहे, असा असलेला जो अनासक्त, असा असलेला जो पूर्ण वैराग्यवान त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये आम्हाला कर्म होत आहे अशा पद्धतीची काही व्याख्या करता येत नाही. अशा पद्धतीचं आम्हाला चिंतन करता येते. कर्म त्याच्याकडून होत नाही म्हणजे तो निष्क्रिय आहे अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो का? करता येतो. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. त्या निष्क्रिय झालेल्याचा जो भाव आहे त्या भावाच्या संदर्भाने विचार करत असताना शास्त्रकार म्हणतात निष्क्रियता आहे, निष्कर्मता आहे, तो निष्कर्म आहे. त्या जो निष्कर्म आहे असा त्या निष्कर्मतेचा जो भाव, त्या निष्क्रियतेचा जो भाव, त्या निष्क्रियतेचा भाव मात्र शास्त्रकार सांगतात हा निष्कर्मी.
ही निष्कर्मता आहे, हे नैष्कर्म्य आहे. म्हणजे निष्क्रियतेचाही भाव सांगितला. भाव या शब्दाचा विचार करीत असताना आपण मागच्या पाठामध्ये असं चिंतन केलं की घट आहे म्हणजे काय आहे, भाव आहे. भाव म्हणजे सांगायचे काय, घटत्व सांगता म्हणजे धर्म सांगता का गुण सांगता. घटाचा धर्म म्हणजे भाव, अशा पद्धतीचे चिंतन करता येईल काय. घटाचा धर्म घटत्व, मग घटत्व कळल्याशिवाय घट कळतो, अशा पद्धतीचे भाव म्हणजे अस्तित्व आहे ना, ज्ञान, त्याचं ज्ञान असल्याशिवाय कसं काय होईल. मग घटत्वाकडे ती गोष्ट भावाची घेऊन जाता येते काय, घटत्वाकडे आम्हाला ती गोष्ट घेऊन जाता येत नाही. कारण का घटत्वाचं ज्ञान घटरूप असलेला जो व्यक्ती त्या घट व्यक्तीच्या मार्फत होतं असं आपल्याला एका दृष्टीने चिंतन करता येतं. दुसऱ्या दृष्टीने चिंतन करीत असताना घटत्वाकडून घट नावाच्या व्यक्तीचं ज्ञान होतं, अशा पद्धतीचाही विचार आपल्याला करता येतो. जिथे त्याची शक्ती वास्तव्य करीत असेल त्या शक्तीच्या ज्ञानेकडून आपल्याला त्या घटाचा बोध होतो, अशा पद्धतीचा विचार करा. सर्वात शेवटी शास्त्रकारांनी असं सांगितलं की जाती विशिष्ट व्यक्तीमध्ये अशा पद्धतीची असलेली ही शक्ती असल्या कारणानं घटत्व विशिष्ट जो घट त्याचंच आपल्याला ज्ञान होत असतं. त्यामुळे अशा असलेल्या घटत्वाकडे भावाचा विचार आपल्याला नेता येत नाही. मग गुणाकडे न्या. एक धर्म राहतो आणि एक गुण राहतात. बाकीचा तर विचार आपल्याला करायचा नाही. कर्म काय, विशेष काय आणि त्याचा अभाव काय, या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा. कारण का तो विचार इकडे येऊ शकत नाही. अभावाचा विचार काय म्हणून करावा. अभाव म्हणजे भाव आहे काय, तोच अभावच आहे स्वतः. त्यामुळे भावाचा विचार तिथे होत नाही. विशेषत्वाचा विचार जरी करायचा ठरवला तो वैशेषिकांच्या परिभाषेत आपण चिंतन मांडतोय. विशेषत्वाचा जरी विचार करायचा ठरवला घटाच्या संदर्भाने, काय घटाच्या संदर्भाने विशेषत्वाचा विचार करावा. विशेष म्हणजे व्यावर्तक धर्म आणि तो प्रत्येकाच्या ठिकाणी एक सारखाच राहतो, एक राहतो. ज्याच्या ठिकाणी त्याचा तो एकच असतो आणि असे अनंत असतात. एक घटाचा त्याच घटाच्या ठिकाणी व्यावर्तक धर्म एकच राहतो आणि दुसऱ्या घटामध्ये त्या दुसऱ्या घटाचा त्याचा असलेला व्यावर्तक धर्म एकच राहतो. एक निळा घट आहे, एक पिवळा घट आहे. व्यावर्तक धर्म काय, निळेपणा हा व्यावर्तक धर्म आहे. दुसऱ्याहून बाजूला काढला का काढला नाही, दुसऱ्याहून बाजूला काढला. त्या अशा असलेल्या व्यावर्तक धर्माचा विचार केला असता व्यक्ती परत्वे तो एक राहतो. प्रत्येक व्यक्ती एकच व्यावर्तक धर्म, पण व्यक्ती अनंत आहे. मग विशेष म्हणजे असा असलेला व्यावर्तक धर्म तो किती सांगता येईल, अनंतच मानावा लागेल ना. त्याला थोडीच एक मानून चालता येतं. व्यक्तीच्या दृष्टीने चिंतन करीत असताना तो एक आहे, पण अनंत असलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने चिंतन करीत असताना, अनंत असलेल्या उपाधीच्या दृष्टीने चिंतन करीत असताना तत्तद उपाधी भिन्नतेमुळे आम्हाला विशेषामध्ये सुद्धा अनंतत्व स्वीकारावं लागतं. म्हणजे व्यावर्तक धर्मामध्ये सुद्धा अनंतत्व आम्हाला स्वीकारावं लागतं. त्याच्याशिवाय कोणत्याही पद्धतीची संगती लागता येत नाही. वा तशा पद्धतीचा विचार व्यावर्तक धर्माच्या संदर्भाने आम्हाला करता येत नाही. व्यावर्तक धर्म अनंत, मग त्या व्यावर्तक धर्माच्या संदर्भाने भावाचा विचार करता येतो काय, त्या व्यावर्तक धर्माच्या संदर्भाने भावाचा विचार करता येत नाही. सामान्य म्हणजे जाती आहे, सामान्य म्हणजे धर्म आहे. घटाचं सामान्य काय, घटत्व. घटाची जाती काय, घटत्व. घटाचा धर्म काय, घटत्व. सामान्य म्हणा, धर्म म्हणा किंवा जाती म्हणा, एकाच परिभाषेतले येतात आणि तिथे तर आम्हाला भाव घेऊन जाता येत नाही. कर्म, कर्मामध्ये भाव असतो काय, कर्माच्याच दृष्टीनेही आम्हाला त्याचा विचार करता येत नाही. कर्माचाच प्रत्येक वेळी भाव घटाच्या ठिकाणी असतोच असं नाही. प्रत्येक वेळी कर्म घट करतोच आहे असं थोडीच आहे. ज्यावेळी पाणी नेण्याची काही गरज असेल त्यावेळी घटामध्ये कर्म प्रतीतीला येईल की घट उचललाय, पाणी आणायला गेलाय, पाणी आणून भरले, झालं कर्म. आता पुन्हा कर्म दिसतं काय तिथे, त्याचाच तिथे सातत्याने अभाव राहतो असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भावाचा विचार कर्माच्या दृष्टीने आम्हाला करता येत नाही. राहता राहिला कोणता प्रश्न आहे, राहता राहिला प्रश्न गुणाचा आहे. गुणाच्या दृष्टीने भावाचा विचार करा. गुणाच्या दृष्टीने भावाचा विचार केला असता घट आहे. घट काय आहे, घट हे द्रव्य. घट द्रव्य आहे म्हटल्यानंतर द्रव्य पहिलं असतं का गुण पहिलं असतं, या गोष्टीचा विचार केला असता द्रव्याची असलेली प्रथम उपस्थिती मानल्या असल्या कारणानं, निर्गुणत्व द्रव्याच्या संदर्भाने मानला असल्या कारणानं
त्या घटरूप असलेल्या द्रव्याच्या संबंधाने भावाचा विचार करीत असताना जो नंतरच्या क्षणात उत्तर क्षणामध्ये ज्याची उत्पत्ती आहे अशा गुणाचा विचार आम्हाला भावाच्या दृष्टीने करता येत नाही. घट आहे असलेपणा ज्याच्यामध्ये आम्हाला दिसून येईल त्या असलेपणाच्या संदर्भाने आम्हाला भावाचा विचार करावा लागतो. का अशा पद्धतीचा विचार करायचा? या गोष्टीचा विचार करीत असताना भाव या शब्दाची काय अर्थ आहे या शब्दाचा थोडासा विचार करावा लागतो. भाव सांगत असताना अस्तित्व एवढाच काय तो विचार केला जातो. भाव आहे म्हणजे काय? अभाव आहे म्हणजे नसणं आणि भाव आहे म्हणजे असणं. आपला विचार या अशा असलेल्या गोष्टीचा विचार केला असता घटाचा असलेला जो भाव आहे तो घटाचा असलेला भाव म्हणजे काय? त्याचं असणं. निष्कर्मतेचा जो भाव आहे म्हणजे काय आहे? निष्कर्मता स्वरूपाने सिद्ध होणं, स्वरूपे करून सिद्ध होणं, पारमार्थिकतेने त्याचं ज्ञान संपादित होणं, त्याचा अनुभव पारमार्थिकतेने येणं म्हणजे सत्यतेने त्याचा अनुभव येणं. निष्क्रियतेचा आणि सत्यतेने अनुभव येणं, पारमार्थिकतेने अनुभव येणं, निष्क्रियतेचं असलेपण कळणं हा निष्क्रियतेचा भाव आहे. आणि त्या निष्क्रियतेच्या भावाला आम्हाला नैष्कर्म्यता म्हणता येते. अशा पद्धतीचा असलेला भाव असतो आणि तो आम्हाला साध्य होतो. या गोष्टीचा विचार करीत असताना नैष्कर्म्य नावाच्या शब्दाची असलेली जी गती आहे, नैष्कर्म्य नावाचा जो शब्द आम्ही वापरतोय त्या नैष्कर्म्याला सांगायचे काय याच्या पद्धतीचा थोडासा विचार केला असता त्या निष्क्रियतेचा जो भाव ती नैष्कर्म्य अशा पद्धतीची जी केलेली व्याख्या आहे ती व्याख्या थोडी उलगड आहे, तिचं स्पष्टीकरण होईल अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येईल. निष्क्रियता आहे आणि तिचा भाव आहे, तिचं असलेपण आहे. हे असतोच कुठं? असं कोण आहे की जे निष्क्रिय आहे? तिथे निष्क्रियता राहते. निष्क्रिय असं आहे कोण की ज्याच्या ठिकाणी निष्क्रियता आहे म्हणजे तिचा भाव आहे असं आपल्याला चिंतन करता येतं आणि त्याला नैष्कर्म्य आम्ही म्हणू. निष्क्रियतेचा भाव म्हणजे निष्क्रियता राहण्याचं ठिकाण, निष्क्रियता अवस्थान रूपता कुठे आहे? राहते कुठे ते बघावं लागेल ना आम्हाला. ते जिथे राहतं, जिथे तिचं अस्तित्व आहे, जिथे तिचं असलेपण आहे, ते असलेपणाचं जे ठिकाण त्या ठिकाणाला आम्हाला काय म्हणावं लागेल? नैष्कर्य म्हणावं लागेल. मग त्या ठिकाणाचा विचार करीत असताना निष्क्रियता, निष्क्रियता म्हणजे अकर्मता आहे, कर्मराहित्यता आहे. या गोष्टीचा विचार करीत असताना आमच्या डोळ्यापुढे मात्र वेदांनी प्रतिपादन केलेलं सगळ्या असलेल्या जगताला अधिष्ठानभूत असलेलं असं ब्रह्म डोळ्यापुढे येतं. दुसरी कोणतीही गोष्ट आपल्या डोळ्यापुढे येत नाही व वेदांनीही कोणत्याही पद्धतीत दुसरा विचार या ठिकाणी मांडलेला नाही. एका आत्म्याच्या संदर्भाने चिंतन केलं असता अशाच पद्धतीची ही गोष्ट आमच्या डोळ्यापुढे येते. म्हणजे आत्म्याच्या संदर्भाने ही निष्क्रियता संपादित होते, ब्रह्माच्या संदर्भाने ही निष्क्रियता संपादित होते. त्यामुळे दोन्ही तत्वांमध्ये असलेली जी निष्क्रियता आहे, जी निष्क्रियतेचं राहण्याचं जे ठिकाण आहे अशा पद्धतीचा विचार करा. त्या ब्रह्माच्या संदर्भाने आपल्याला या गोष्टीचा विचार करता येतो. ज्ञानेश्वर महाराज याच्या संदर्भाने बोलतात, कैसे नेणणे जे गेले देणे जाणणेही नेले, मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची तेथ स्वभावे धनंजया, नाही कोणीची क्रिया म्हणोनी प्रवादुतया नैष्कर्म्य ऐसा. स्वभावता त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची क्रिया नाही असं असलेले जे तत्व आहे त्या अशा असलेल्या तत्वाच्या संदर्भाने आम्हाला नैष्कर्म्य अशा पद्धतीचे काहीतरी परिभाषा वापरता येते. म्हणजे नैष्कर्म्य हे जाऊन कुठे मिळते? नैष्कर्म्यता हे इंगित काय करते? नैष्कर्म्यता संकेत काय करते? या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. नैष्कर्म्य अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट असल्या कारणाने त्या नैष्कर्म्याच्या संदर्भाने विचार करीत असताना शंकराचार्यांनी त्या गोष्टीचा थोडासा विचार केला आणि शंकराचार्य या ठिकाणी म्हणतात, निर्गतानि कर्माणि यस्मात् निष्क्रिय ब्रह्मात्म संबोधात स निष्कर्मा तस्य भावो नैष्कर्म्यं नैष्कर्म्यंच तत्सिद्धी स च सा नैष्कर्म्य सिद्धी. और जो निष्कर्म आहे आणि ज्याला आम्ही ब्रह्म किंवा आत्मा असं बोलतो
त्या अशा असलेल्या निष्कर्म रूप असलेल्या ब्रह्म किंवा आत्म्याच्या संबंधाने किंवा ब्रह्मात्मा जो एक आहे त्याच्या संबंधाने असलेलं जे काही ज्ञान आहे वा त्याच्या संबंधाने असलेला जो काही भाव आहे त्या भावाच्या संदर्भाने आम्हाला नैष्कर्म्यता ही सांगता येते. म्हणजे नैष्कर्म्यता सांगत असताना आम्हाला विचार करावा लागतो केवळ आणि केवळ ब्रह्माचा, दुसरा कोणताही आम्हाला विचार करता येत नाही. या गोष्टीचा विचार केला असता हे नैष्कर्म्य. आणि या नैष्कर्म्याची व्याख्या करताना तुम्ही म्हणताय निर्गतः कर्माणि, कर्म निघून गेलं म्हणजे कर्म निर्गत झालं. कर्म निर्गत झालं म्हणजे काय झालं? कर्म निघून गेलं. कर्म निघून गेलं म्हणजे सांगायचं काय नेमकं तुम्हाला? कर्म निघून गेलं ही गोष्ट बरोबर, पण नेमकं काय सांगायचंय? कर्म निघून गेले याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला सांगायचे काय? कोणत्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे? कर्मच नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? या गोष्टीचा विचार करा. कर्म निघून गेलं या पद्धतीचा विचार करीत असताना दोन पक्ष आमच्या डोळ्यापुढे येतात. ब्रह्म सांगता, आत्मा सांगता. आत्म्यामध्ये कर्म नाही अशा निष्क्रियता संपादित होते असं म्हणतात. स्वरूपाने ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेही कर्म राहत नाही वा कोणतेही कर्म नाही असं सांगता. त्या अशा असलेल्या ब्रह्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म निघून गेलं असं म्हणता हा पक्ष योग्य मानता येतो. कर्मच नाही हा पक्ष योग्य मानता येतो. कर्मच नाही हा पक्ष योग्य मानत असताना वा त्या गोष्टीचा विचार करीत असताना अनुभूती कर्माची येत असल्या कारणानं कर्मच नाही अशा पद्धतीचा आम्हाला विचार करता येत नाही. मग कर्म निघून गेलं या पद्धतीचा विचार करीत असताना कर्म कसं काय निघून गेलं? आत्मा आहे, आत्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय कर्म निघून जाईल का? कर्म निघून जाणार नाही. एक निष्क्रिय आत्मा सांगितला, मग आत्म्याच्या प्राप्तीशिवाय तो निघून जाईल का? कर्म तो निघून जाणार नाही. मग कर्म साध्य आत्मा आहे असं म्हणायचंय का? त्या गोष्टीचा विचार करा. कर्म निघून गेलं कसं निघून जातं या गोष्टीचा विचार करीत असताना पहिल्यांदा आम्हाला मानावं लागतं की कर्मच नाही अशा पद्धतीचा विचार करा. कर्म साध्य आत्मा आहे का अशा पद्धतीचा विचार करा. का अध्यारोपित कर्म आत्म्याच्या ठिकाणी नाही असं तुम्ही म्हणता या गोष्टीचा विचार करा. किंवा अध्यारोपिता कर्माची मानून त्याची पारमार्थिकता तुम्ही स्वीकारत नाही अशा पद्धतीचा विचार करा. अध्यारोपिता त्याची मानून त्याचं असलेलं निर्गमन तुम्ही मानता याही गोष्टीचा थोडासा विचार करावा लागतो. निर्गमनही मानायचंय आणि अध्यारोपिताही तुम्ही सांगताय आणि कर्मच नाही अशा पद्धतीचाही विचार करताय. या सगळ्या गोष्टींचा थोडासा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच कर्म निघून जातं, निर्गत होतं, निष्कर्मता त्याच्या ठिकाणी निर्माण होते. नेमकं काय होतं, नेमकी काय स्थिती आहे, नेमकं काय वर्णन आहे, नेमका काय अनुभव आहे या गोष्टीचा आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. या गोष्टी सहजासहजी आपल्याला कळून येतील अशा पद्धतीच्या नाही. कारण का कर्माचा असलेला निर्गमनाचा हा प्रांत आहे. मग निर्गमनाचा असलेला प्रांत, निष्क्रियतेचा असलेला प्रांत थोडासा विचाराला सुद्धा कठीण आहे. एक क्षण मी कोणताही विचार करीत नाही अशा पद्धतीचा अनुभव घ्यावयाचा जरी ठरवलं तरी मी कधी निष्क्रिय होईल, मी कधी निष्क्रिय होईल, मी कधी निर्विचारी होईल अशा पद्धतीचा विचारच आपण करीत बसतो. त्याच्यामुळे कर्माचं असलेलं निर्गमन थोडंसं शब्दांच्या मार्फत कळून घेण्यासाठी म्हणून कठीण जाईल असा माझा अंदाज आहे. नेमकं निर्गमन म्हणजे काय, निर्गत कर्म होतं म्हणजे नेमकं काय या गोष्टीचा थोडासा विचार करणं आवश्यक आहे. कर्म निघून गेलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, त्याच्याशिवाय निष्कर्मता हाती लागणार नाही. आणि निष्कर्मता जोपर्यंत हाती लागत नाही तोपर्यंत तिचा असलेला जो भाव म्हणजे जे नैष्कर्म्य ते नैष्कर्म्य आमच्या हाती लागत नाही. आणि ते नैष्कर्म्य जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत त्या नैष्कर्म्याची असलेली सिद्धी आम्ही करू शकत नाही. आणि नैष्कर्म्य सिद्धीत जोपर्यंत कळत नाही, शब्दबोधक त्याचा होत नाही तोपर्यंत ग्रंथारंभ निष्फळ आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. खरीच ही गोष्ट आहे का?
त्या गोष्टीचा आपण विचार करू. वेळेची मर्यादा झाली असल्या कारणानं आज आपण इथे सांगतो. बाकीचं चिंतन उद्या. कुंडली वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमत